जेवणाच्या ताटामध्ये वाढली जाणारी ही भाजी जर दिसायलाच एवढी अप्रतिम असेल, चवीला त्याहीपेक्षा भन्नाट असेल, तर भूक नसणारे सुद्धा जेवायला बसतील आणि वांग बटाटा खात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीनं खातील. झणझणीत वांग बटाट्याची रस्सा भाजी आपण कमीत कमी साहित्यात आणि चवीला म्हणाल तर भन्नाट अशी आज बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार करण्यासाठी इथे मी पाववाटी सुकं खोबरं, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरायची, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान असं वाटण तयार झालं आहे. आता आपण लगेच भाजी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी तेल घालायचं, किंवा 4 मोठे चमचे तेल तुम्ही यामध्ये घालू शकता. वांग बटाट्याची रस्सा भाजी अगदी पंक्तीत मिळते ना, तशी बनवतोय, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे. चिरलेला कांदा घालायचा आणि आता छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, मध्यम आचेवर कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. वाटण जितकं तुम्ही चांगलं परतून घ्याल ना, तेवढाच त्याचा कच्चेपणा तर निघून जातो, पण भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते. तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत हे वाटण मी कांद्यासोबत परतून घेतले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद घेतली आहे. हे सर्व पावडर मसाले घालायचे. त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. या ठिकाणी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलाय तो वाया जाणार नाही. तर इथे पहा, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून होतोय, तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी वांग आणि बटाटा चिरून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने सालीसहित उभे पातळ कापामध्ये चिरून घेतले आहेत. एका बाउलमध्ये मी पाणी घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे वांगा आणि बटाट्याच्या फोडी ज्या आहेत त्या काळ्या पडणार नाही. आणि त्यासोबतच इथे मी 3 वांगीसुद्धा अशी उभी मध्यम आकाराच्या फोडींमध्ये चिरून घेतले आहेत. तर प्रमाण लक्षात ठेवा, 2 बटाटे आणि 3 वांगी मी घेतले आहेत. यामध्ये बरोबर 5 ते 6 लोकांसाठी ही रस्सा भाजी बनवून तयार होते. बटाटा आणि वांग मी आधीच धुवून सुद्धा घेतलं होतं. आता हे पाण्यामध्ये ठेवूयात. तर इथे पहा, वांगा आणि बटाटा चिरून घेईपर्यंत मसाल्याला छान तेलसुद्धा सुटलं आहे. तुम्ही पाहू शकता, मसाल्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये जे वांगा आणि बटाटा आपण चिरून घेतला आहे ते घालायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता, वांगा आणि बटाटा आपण मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं, त्यामुळे फोडी अजिबात काळ्या पडल्या नाही आहेत. त्यानंतर यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सर्व साहित्य मसाल्यासोबत मिक्स करायचं. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 2 ते 3 मिनटं वांगा आणि बटाट्याच्या फोडी यामध्ये परतून घ्यायच्या. वांगा आणि बटाट्याच्या फोडी मसाल्यासोबत छान अशा परतून घेतल्या ना, की मसाले अगदी आतपर्यंत मुरतात आणि भाजीची चवही वाढते. तर इथे पहा, वांगा आणि बटाट्याच्या फोडी मसाल्यासोबत एक 2 ते 3 मिनटं मी छान अशा परतून घेतल्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, 5 ते 6 लोकांसाठी ही रस्सा भाजी मी बनवते आहे. त्यासाठी यामध्ये मी 2.5 ग्लास इतकं पाणी घालणार आहे. पाणी तुम्ही थंड गरम कसंही घालू शकता, पण या पद्धतीने मसाले भाजून जर तुम्ही ही रस्सा भाजी बनवली ना, तर तर्री 100% येणार. मग तुम्ही पाणी थंड घाला किंवा गरम, मी या ठिकाणी थंड पाण्याचाच वापर केला आहे. पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवर मी रस्सा भाजीला एक उकळी काढून घेतली आहे. पुन्हा एकदा ही भाजी आपण मिक्स करून घेऊया.
त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे मीडियम टू लो करायचा आणि ही रस्सा भाजी एक 15 ते 20 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायची। तर इथे पहा एक 15 ते 20 मिनटं झाले आहेत। भाजी मी मीडियम टू लो फ्लेमवर छान अशी शिजवून घेतली आहे। तर्री तुम्ही पाहताय ना किती मस्त आली आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं यामध्ये मी थंड पाण्याचाच वापर केला आहे, अजिबात गरम किंवा कोमट पाणी वापरलं नाही आहे। आता गॅस बंद करायचा आणि मस्त अशी ही झणझणीत तयार झालेली वांग बटाट्याची रस्सा भाजी सर्व करायची। गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते। भाकरी चुरूनसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा भन्नाट लागते। तर इथे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता। आपण फक्त जे वाटण केलं होतं तेवढंच वाटण यामध्ये घातलं आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही यामध्ये आपण वापरलं नाही आहे। तरीसुद्धा भाजी छान घट्टसर झाली आहे। आणखी घट्टसर हवी असेल तर आणखी थोडा वेळ ही भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता। तर तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने वांग बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवा। तुमच्या घरी जे वांग बटाटा खात नाहीत ना ते सुद्धा अगदी आवडीने बोटं चाटून पुसून खातील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।